गणपतीनं बरं कपडे जाव म्हणून मॉलला आलेलो. अरे बाबा कवरा उच मनुष्य आहे रे. मॉल मध्ये आलो तर कपड्यांच्या किमती बघून मना घाम फुटला. अरे इथं तर हॉस्पिटलचे पण कपडे आहेत. बरं यंदा गणपती महाग पडतील. तवऱ्यान माझा दोस्त भेटला. बोलतं के झालं रे. बरं कवर महाग कपडे आहेत रे. तर बोलतो भाई आपले दोस्तांनी कपड्यांचं दुकान टाकले तिकडे जाऊ आपण. तिथं तुला 101 कपडे भेटतील. नाही इथल्यापेक्षा स्वस्त पण आहेत. बरं कुठे आहे दुकान. तर बोलतं पनवेलला वैद्य कुल्फीच्या समोरचे क्वालिटी स्टुडिओ. अरे भाई यो तर मुन्ना टेलर आहे ना. अरे यो तर पनवेल मध्ये वर्ल्ड फेमस आहे. याच्याच बाजूला आहे की दुकान. दुकानात शिरल्या शिरल्या एकविरा आईचं दर्शन झाला. बरं यो दुकान आपल्याच आगरी कोली पोरांचा दिसतं. मना बघून भाई बोलतं तू तर इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवतस ना. बरं हो. मग त्यांची गडबडच झाली. एक जण सेल्फी करायला आला ना दुसरा बोलतं थांब बुके देताव. बरं माझे मेंढ्या वकाला बुकी मारतस. तर बोलतं भाई फुलांचा बुके. मग बरं ओके मे थँक्यू. भाईला बोललो कपडे दाखव. तर बोलतं कसं दाखवू. बरं असं दाखव का हिरो वाटलो बजाव. तर बोलतं भाई असं कपडे देताव ना असं कपडे देताव का तुम्ही घालून रस्त्यान फिरलास ना तर पोरी काय बायका पण तुझ्याकडे वलून वलून बघतील. त्याला बोललो भाई माझी टिंगल करतस का. आता कुठं आपला मार्केट आहे. शेट बरं ही पॅन कशी आहे र. तर बोलतं जरा मोठी आहे र. बरं बरं आहे ना छातीपर्यंत घालायची टी शर्ट घालायची गरजच ना. तर बोलतं या आरपाटेच के र. चला गणपतींची सोय झाली ना बिल पण जास्त न झाला. तुम्हाला पण जर कपडे घ्यावाचा असतील तर क्वालिटी स्टुडिओला लगेच जा. लाईन आली मुन्ना टेलरच्या बाजूला पनवेल.